तर यंदा मान्सूनवर अल निनोचं सावट आहे आणि या पार्श्वभूमीवर कमी पावसाचा अंदाज वर्तवला जातोय। या अल निनोचा खरीप हंगामावर मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची भीती आहे। पाऊस कमी झाला तर शेती उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे आणि या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आता काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया शेतकऱ्यांनी नेमकी काळजी घ्यायची काय आहे ते। 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका। कमी पावसामध्ये टिकणाऱ्या पिकाच्या वाणाची निवड करा। आंतरपीक पद्धतीचा वापर करा। कृषी तज्ञांच्या सल्ल्यानुसार पिकांचं नियोजन करा। बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करा। सोयाबीन सोबत तूर आणि इतर पिकं घेण्याचा प्रयत्न करा। तर पाणी व्यवस्थापनावर विशेष भर द्या। अल निनोमुळे सध्या पाऊस कमी असल्याचा अंदाज आहे। ठिबक आणि तुषार सिंचनाचा वापर वाढवा। शेतकरी मित्रांसाठी काही या सूचना आहेत। शेततळ्यामध्ये पाणी साठवा। मल्चिंग तंत्राचा वापर करा। पाणी कसं वाचवता येईल त्यासाठीचे सगळे प्रयत्न करा। तर उतारास आडवी पेरणी करा। पिकांचा फेरपालट करा। ते प्रशासनानं काय खबरदारी घेतली पाहिजे ते सुद्धा पाहूया। ते दुष्काळ निवारणासाठी पूर्वतयारी प्रशासनानं केली पाहिजे। बियाणं आणि खतांचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा। शेतकऱ्यांना वेळेवर मार्गदर्शन आणि सूचना द्याव्यात। जलसंधारण आणि पाणी साठवण प्रकल्पांना गती द्यावी। पीक विमा आणि मदत योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी।